जय हिंद मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे. तर आज आहे आपल्या ट्रेनिंगचा 17वा दिवस. तर आज मस्तपैकी मी उठलो होतो 4:30 वाजता, कारण की आज हौदामध्ये पाणी नव्हतं आणि आज तर जास्त बोंगाट लागली होती. मला वाटलं होतं की आज थोडं भानगडच होणार आहे, अवघड होणार आहे. तर कसं तरी माहिती आहे का, SRP वाल्याच्या क्वार्टर्समध्ये जाऊन पाणी आणावं लागलं. तिथं मस्तपैकी फ्रेश वगैरे होऊन मस्तपैकी उरकून बिरकून सगळं टकाटक वगैरे 5:30 वाजेपर्यंत, कारण की वातावरण तर खूप बिघडलेलं आहे. कधी ऊन तर कधी थंड, कधी गार तर कधी पाऊस, काय मिळत का ना गेले की हे ऋतू नेमका चालले तरी कोणतं. पहाटे 4 वाजता उठल्याच्यानंतर फ्रेश होण्यासाठी वेळ लागतो. त्यासाठी 4 वाजता उठावं लागतं, फ्रेश वगैरे व्हावं लागतं, सेविंग वगैरे रोज बनवावं लागतं, कटिंग वगैरे ओके आहे का ते बघावं लागतं. अर्धा इंचच्या वर बी जर केस जर गेले की आपल्याला कटिंग करावं लागतो आणि आपल्याला चांगली स्वच्छता लावावं लागते, नखं काढावं लागते. एकदम टकाटक दिसले पाहिजे, कपडे वगैरे एकदम व्यवस्थित धुतलेले असायला पाहिजे, सगळं एकदम ओळखीत असायला पाहिजे. तेव्हा ट्रेनिंग करण्यासाठी आपण ग्राउंडवर परमिशन भेटते, नंतर परमिशन भेटते. कारण की इथले खूप नियम वाढलेले आहेत. जसे वातावरण बदललेले आहेत तसे बी नियम बदललेले आहेत. असे बरेच पोरं बाहेर काढलेली जातात आणि त्यांना फक्त नजारा भाई, कारण की प्रॅक्टिस वगैरे बंद, फक्त नजारा बघा. जेव्हा तुमच्याकडे सगळं ओके असेल तेव्हा तुम्ही येऊन प्रॅक्टिस करू शकता. साईडला ऊन पडलं आहे, इकडे सावली आहे आणि ग्राउंडमध्ये ऊन सावली काय नसते, ट्रॅक वगैरे काय नसते. जे आहे ते आहे. गाळ घासावं लागते मातीवर, रेतूवर, टाचानी चालावं लागते. असे कोपरे बिपरे फोडून घ्यावं लागतात. गालबिल घासून सगळे सालपट काढून घ्यावं लागते. पाठ घासावं लागते, पोट घासावं लागते, पाय आपटावं लागते, गुडघे फुटलेले असतात. एकदम ओके चालू आहे ट्रेनिंग वगैरे. ट्रेनिंगचा राडाच असतो वगैरे. 5:30 वाजेपर्यंत काटत आलो. तर बॅरेजमधून सगळेजण निघाले होते. पुढे जाऊन फॉलोइंग केली. आमच्या क्वाडची जागा सगळे साफसफाई करायची होती, तर साफसफाई वगैरे केली. तर आम्ही फॉलिंग झालो. सगळेजण जमा झाली होती. स्क्वॉट लीडर आहे त्याने रिपोर्ट लावली. त्यानंतर घाळापुरे सरांनी टेबल्स शिकवले. त्यामध्ये ऑलरेडी शेळके सरांनी टेबल 1 शिकवला होता, तर घाळापुरे सरांनी टेबल 2 संपला होता. काल 4 प्रकार घेतले होते, तर आज 2 घेतले. ह्याच्यामध्ये तर हे सर्व मिळून 2 टेबल पूर्ण झाले आणि दुसरा टेबलचं रिव्हिजन पूर्ण केला. आणि 2 टेबल इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे दोन्हीचे रिव्हिजन आता चालणार आहेत. तर घाळापुरे सरांना तो लीडर जो होता ते आवडत नव्हता, कारण की ते हमेशा टेबल्समध्ये चुकायचे, PT चुकायचा आणि कोणत्याही मुवमेंटमध्ये चुकायचा. त्यामुळे त्यांनी काय केलं, लीडर चेक केला. माझ्या पहिले लीडर दुसऱ्याला बनविलं, परंतु त्याला लीडर बनवायचं म्हटलं की त्याला BP वाढला. त्याच्यामुळे ते मला त्याच्यानंतर मला बोलवलं. ते मला लीडर तू हो, तर लीडर मी आलो. आमच्या ग्रुपमध्ये जे बेटर करत होते त्यांना पुढे काढले. ज्या आधीचा लीडर होता ते लीडरांना बदललं, कारण की ते सरांना आवडत नव्हतं. तुम्हाला आवडत नाही, तू आजपासून लीडर नाही. नाही तुला ड्रिल येते, नाही PT येते, नाही कोणते टेबल येते. त्याच्यामुळे लीडर बदलला आणि त्याच्या जागेवर लीडर मला बनवला. कमालीची गोष्ट आहे ना. एखाद्या स्क्वॉटला कसं सांभाळायचं असतं ते सगळं लीडरवर असतं, कारण की टीचरच्या नंतर दुसरा जो टीचर असतो ते म्हणजे लीडर असतो. त्या ग्रुपला सगळं त्या लीडरचं ऐकावं लागतं. त्या लीडरच्या परमिशनाशिवाय त्या ग्रुपला काहीच करता येत नाही. त्यामुळे लीडर हा अतिशय महत्त्वाचा आहे. लीडरची एक कारवाई अख्ख्या ग्रुपच्या कॅन्डिडेटवर पडत असतो. त्यामुळे लीडर निवडला आणि त्याच्यामध्ये लीडर मला निवडला. मला बी भीती वाटली, तर लीडर झालो तर आता रिपोर्ट वगैरे कशी द्यायची, सगळी जिम्मेदारी स्क्वॉडची जिम्मेदारी माझ्याकडे आली. तर माझा आवाज बारीक आहे ना, कोमल बी आहे, त्याच्यामुळे सहसा तर ठोकर आवाज पाहिजे असतं अशा फील्डमध्ये, कारण की मोठ्या आवाजाने पोरं दबतील खाली. तर माझ्याकडे सगळं गोडी नव्हते, त्यामुळे मला थोडी भीती वाटली की आता कसं होणार, मी हँडल करू शकतो की नाही. तर मी म्हणलं हो ठीक आहे, मी हो म्हणलं. पण दुपारची ब्रेकफास्ट झालं. ब्रेकफास्टमध्ये आज पोहे होते. हे थोडं शरीरामध्ये पोट दुखू नये किंवा नस वगैरे आखू नये, त्यासाठी मी नाश्ता कमी केला. आणि लागली दुपारी 11:30च्या सुमारास सरांनी लीडर बदलला आणि लीडर मी झालो. तर 12:30च्या सुमारास रिपोर्ट वगैरे केली आणि आम्ही जेवण वगैरे लंच ब्रेक झाला. मुंगाची उसळ होती, चपाती वगैरे मस्त 3 चपाती खाल्ले मी. आणि डायरेक्टमध्ये येऊन सगळेजण आराम करीत होते, तर मी स्टेजवर येऊन मस्तपैकी प्रॅक्टिस करत होतो. तर तुम्हाला दिसत आहे मी एवढ्या मोकळ्या पटांमध्ये उन्हामध्ये का बसलेलो आहे, कारण की मी इथं प्रॅक्टिस करत आहे. जेव्हा फॉलिंग होतात तेव्हा रिपोर्टिंग लावायची,
एकूण संख्या सांगायची प्रॅक्टिस करत आहे, कमांडची प्रॅक्टिस करत आहे, रिपोर्टिंगची प्रॅक्टिस करत आहे. त्यामुळे इथं सगळेजण झोपा काढत आहे दुपारचं जेवण करून, तर मी इथं निवांतपैकी प्रॅक्टिस करत आहे. बाहेर घुम, बाहेर घुम, स्क्वॉट, डायनामिक ब्रेड, किलो मत, बायोनिक ब्रेड, किलो मत, किलो किलो मत. चलो 1 2 1 2 थांब. तर मी तर सहसा रिपोर्टिंग कधी केलेली नाही. ही माझ्यासाठी फर्स्ट टाईम आहे. कारण की 250-300 पोरं आहेत. त्याच्यासमोर जाऊन आपल्याला मेजर्सही आपल्याला रिपोर्टिंग करावं लागतं. हजर संख्या, मजूर संख्या, राजीनामा, जेवढे पोरं हजर आहेत, जेवढे उपस्थिती आहेत, जेवढे गैरउपस्थिती आहेत, ते सगळे आपल्याला सांगावं लागतं. आणि तिथे सलूट वगैरे सगळं जमतं. सगळं ओकेत काम झालं पाहिजे, कारण की सगळ्याची नजर आपल्यावर असते. तेवढं जर झालं ना, बाकीचं काय मग स्क्वॉटमध्ये गेल्यावर सगळं नॉर्मल आहे. तेज चल, धीरे चल, स्टॅम्पफूट मारते, धीरे, निकट लाईन, खुली लाईन, हे सगळं नॉर्मल आहे. फक्त तेवढं जर जमलं ना, बाकी लीडर सब सांभाळून घेत असतो. मग जो काही काम आहे वास्तविक प्रॅक्टिस करत होतो. मी आज झोपलो बी नाही. आणि लंचमध्ये तर मी दोन दह्याच्या वाटी खाल्लं होतं. तर मला लेक्चरमध्ये दुपारच्या नंतर लेक्चर झाला होता आमचा, त्याच्यामध्ये तर झोप येत असं. मग कसं तरी झोप कंट्रोल केली, लेक्चरमध्ये बसलो. तर दुपारची मी रिपोर्ट लावली. तर सुरुवातीला नवीनच होतो ना, तर मी म्हटलं आता काय होते काय नाही, की आम्हाला जे पहिला टेबल शिकवला ते मास्टर रिपोर्टिंग घेत होते. तर मस्त रिपोर्ट दिले. तर त्याच्यासाठी ऑर्डरचं वगैरे पण द्यावं लागतं. त्याच्यासाठी मी नवीन होतो ना, पहिल्या कार्डचं लीडर द्यावं लागतं. त्यांना मी म्हटलं तुम्ही द्या, मी सोमवारपासून देईन. तर त्यांनी दिली. तर जैन श्रीमान, क्वाट नंबर 1, मजूर संख्या 26,025 और एक भगोडा. जे पळून गेलं आहे भाई हा कॅम्पस सोडून, त्याला भगोडा म्हणतात किंवा राजीनामा दिलेलं म्हणतात. त्याच्यामुळे आम्ही आधी होतो 26, ते गेल्याच्या नंतर राहिले 25, आणि ते गेलं आहे ते पण सांगावं लागतं. तर हे रिपोर्ट झाल्याच्यानंतर आणि आमच्याबरोबर सगळे कॉर्स जमा झाले, आणि तिथे लेक्चर झालं होतं, लेक्चर होणार होतं. ते लेक्चर निकम सर घेणार होते. तर त्या लेक्चरचं कारण होतं जमाव या विषयावर लेक्चर होणार होतं. आणि निकम सर आम्हाला जमाव नेमका होण्याचे कारण काय, आपत्ती आल्यावर जमा होते, भूकंप झाल्यावर जमा होते, ॲक्सिडेंट झाल्यावर जमा होते, अचानक असे बरेच काही कारण होते जे की जमा होतं. जर तुम्ही जॉईन झालं तर तुम्ही ते हँडल कसं करू शकता, जमा झालेल्या पब्लिकला तुम्ही हँडल कसं करू शकता, ते जमा होण्याचे कारण काय, त्याच्यासाठी व्यवस्था काय, त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता. त्यानंतर टी ब्रेक झाला, सगळं रिपोर्ट वगैरे मी केले. आमची हजर संख्या सांगितली, त्यानुसार मी 25 बिस्किट पुढे आणले आणि सगळेजणाला वाटप केलं आणि आम्ही खाल्ले. तर वापस काय झालं, तिथून आता जे पासिंग परेडचा जो पिरियड आहे ना, त्याचा डेमो होणार होता. तर त्याची तयारी सगळी झाली होती. 250 पोरं जेवढे होते, 250 पोरं होते ना, तर त्याचे 4 कंपनी बनवले होते. तर सगळ्यांनी असे 2-3 हे 400-450 मीटरचा राऊंड मारला 4 वेळेस. आणि त्याच्यामध्ये निकट लाईन आली, खुली लाईन आली, दाहिने देख आला, सलोट आला. आम्हाला तर हे नवीनच वाटलं, आणि हे प्रॅक्टिस पण नव्हती, त्यामुळे थोडं हार्ड पण गेला. हँड स्विमिंग वगैरे ते धीरे चल पण होता, ते बरोबर जमलं नाही, तरी पण बऱ्यापैकी कळाला. त्यानंतर आमचे जे वॉर्डर आहेत त्यांनी नोटीस पण सांगितली आहे, जे की आमची पासिंग पिरियडसाठी जे वर्दी शिवायला टाकलेली आहे त्याचे चार्जेस 2400 रुपये आपल्याला ऑनलाईन करायचे आहेत, आणि त्यांना द्यायचे आहेत. ते सोमवारपर्यंत द्यायचे आहे. जे इथं आल्यापासून बरेच पोरं बिमार पडत आहे. कोणाला पाणी सूट होत नाही, कोणाला जेवण सूट होत नाही, कोणाला वातावरण सूट होत नाही, कोणाला जास्त रगडा सहन होत नाही. त्यासाठी हॉस्पिटल जो डॉक्टर्स आहेत ते 10:30 ते 1मध्ये राहतात, तेव्हा हॉस्पिटलला जायचं. आणि कारण छोटे मोठे नाही सांगायचं, डोकं दुखायले, डोळे दुखायले, हे कारण सहसा तर जास्त आहे. पायामध्ये पेन वगैरे पण आहे, पण सहसा तर ते फ्री आहे. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टी इथं क्लिअर होऊ शकतात. परंतु डॅमेज झालं, फ्रॅक्चर झालं, हे नाही होऊ शकत. ते म्हणले इथं ह्या गटाच्या बाहेर एक हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये आपली ॲम्ब्युलन्स इमर्जन्सीसाठी तुम्हाला नेतील, पण तिथले चार्जेस स्वतःला करावं लागेल. तर ही एक गोष्टी आहे. आणि दुसरं नियम म्हणजे लागू काय झालं आहे, 10 वाजेच्या नंतर बॅरेजच्या बाहेर कोणी दिसणार नाही.
फोनवर बोलीत किंवा काय, त्याची कारवाई लीडरवर केली जाईल. लीडरला रगडा दिला जाईल पहिले. हे आमच्यासाठी लक्ष देण्याची बाब होती. त्यानंतर सूचना वगैरे झाले, रिपोर्ट वगैरे द्यायचं होतं, तर मेजरने काय रिपोर्ट वगैरे घेतला नाही. रिपोर्ट आज 17 वाजला. नंतर सकाळी एवढी मोठी पब्लिक असणार आहे, जे आज बी आलेली नव्हती ते सगळे पब्लिक येणार, टीचर्स येणार, हे सगळे कोर्स पण येणार बाई. त्यावेळेस रिपोर्ट द्यायला मला थोडी भीतीच वाटवली. बघूया उद्या सकाळी काय होतं. डिनरसाठी सोडलं, डिनरमध्ये आज चिकन होतं, व्हेजिटेरियनसाठी पनीरची भाजी होती. तर आमच्यामध्ये कन्फ्युजन होता की पनीर खावा की चिकन खावा. तर मी म्हटलं चिकन जर खाल्लं की कमीत कमी आपण घरी असल्यासारखं तरी वाटतं आहे. पनीर म्हणजे नॉर्मल भाजीमध्ये येते, ते म्हणजे असं वाटतं की बाहेर खाल्ल्यामध्ये वाटतं. त्याच्यामुळे चिकन वगैरे खाल्लं मस्तपैकी. पोटाला आराम भेटलो तेव्हा कसं तरी भारी वाटायले. जेव्हा झोप पूर्ण होईल तेव्हा तर आणखी भारी वाटेल. तर चला मग, गुड नाईट, टाटा, बाय बाय, टेक केअर. भेटूया 18व्या दिवशी. बाय. जय हिंद. पाहूया ही लीडरशिप आणखी किती दिवस राहू शकते आणि ही लीडरशिप चांगल्या प्रकारे पार पडेल का, हे लीडर परमनंट राहील का, हे लीडर परेड कमांडर होईल का किंवा प्लाटून कमांडर होईल का, निशान कमांडर होईल का, ह्याच्याकडे थोडा कल आहे. तर त्याची प्रॅक्टिस पण चालू आहे. बघूया फायनली काय होते ते. आता सध्या तर लीडर आहे भाई, रिस्पेक्ट द्या. कळलं का.